नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी 2025च्या पीक विम्या कधी येणार या प्रतीक्षेत आहेत. मात्र सरकार जुने पीक विमे देण्यातच किंवा जुन्या पीक विम्यांचे विषय मार्गी लावण्यातच व्यस्त दिसून येत आहे. आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की 2020च्या धाराशिवच्या पीक विम्यासाठी आता 134 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि याचप्रमाणे अनेक सारे पीक विम्यांचे जे निधी आहे ते वितरण करणे बाकी आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनांना सुद्धा निधी वितरण करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे काही प्रलंबित असलेले निधी आहेत हे वितरण करण्याच्या प्रत्येक राज्य सरकारांना सूचना दिल्यात. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुद्धा प्रलंबित असलेले पीक विम्याचे हप्ते आता वितरित केले जात आहेत. आणि याच्याचमध्ये 2022 पासून फळ पीक विमा योजनेच्या अंतर्गत जे काही प्रलंबित असलेलं अनुदान आहे हे देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. आणि याच्याच संदर्भातील जवळपास 6 GR आज 20 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत. याच्यामधील पहिला GR आपण पाहू शकता. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृगबहार 2023 साठी 22,83,281 रुपयाची रक्कम या GRच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता एकंदरीत करण्यात आलेली मागणी 30 डिसेंबर 2025 पर्यंत PMFIनं दिलेली आकडेवारी आणि केलेली मागणी या सर्वांच्या पार्श्वभूमीवर 22,83,281 एवढा हप्ता वितरित करण्यासाठी या GRच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे. दुसरा 2023-24 मध्ये गारपीट या आंबिया बहारच्या अतिरिक्त बाबीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 1,81,651 एवढा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता या गारपीट या बाबीकरता राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली तरतूद आणि PMFIच्या हिशोबानुसार देवायाची जी रक्कम आहे यानुसार हा हप्ता वितरित करायला मंजुरी दिलेली आहे. याच्यानंतर 2023-24 मध्ये आंबिया बहारसाठी 18,46,228 एवढी रक्कम प्रलंबित असलेलं अनुदान म्हणून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता एकूण द्यावयाचा निधी, त्याच्या अंतर्गत वितरित केलेलं अनुदान आणि प्रलंबित असलेलं हे अनुदान आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेलं आहे. याचप्रमाणे आंबिया बहार 2022-23 अंतर्गत राज्य शासनाचा उर्वरित हिस्सा म्हणून 52,92,854 एवढी रक्कम देखील आजच्या एका GRच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता एकंदरीत वितरित करावयाची रक्कम, वितरित केलेली रक्कम आणि कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेली मागणी या सर्वांचा हिशोब या ठिकाणी देण्यात आलेला आहे. याचबरोबर याच्या व्यतिरिक्त 2024-25 मध्ये आंबिया बहारसाठी 28,70,55,202 एवढा निधी देखील आज राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. 2024-25 मध्ये आंबिया बहारसाठी सुद्धा हा एक मोठा निधी प्रलंबित असलेला होता आणि तो देखील आजच्या GRच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे. याचप्रमाणे आंबिया बहार 2024-25 मध्ये गारपीट या अतिरिक्त धोक्यासाठी 7,17,45,595 एवढा निधी वितरित करण्यासाठी आजच्या एका GRच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे 2022-23, 2023-24 आणि 2024-25 आंबिया बहार, मृगबहार याचप्रमाणे गारपीट या अतिरिक्त धोक्यासाठी जे काही प्रलंबित असलेलं अनुदान आहे हे राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे आणि याच्याच संदर्भातील हे GR निर्गमित करण्यात आलेले आहेत. बऱ्याच भागांमध्ये फळ पीक विमा वितरित करणं बाकी आहे, ज्याच्यामध्ये आंबिया बहार 2024-25 राज्य शासनाचा अनुदान उपलब्ध झाल्यानंतर पीक विमा वितरित केला जाईल अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सांगितलं जातं. आणि आता हा निधी उपलब्ध झाल्यामुळे प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न, विमा बाकी आहे ते वितरित केले जातील अशी ही शक्यता आहे. मित्रांनो, याच्या वितरणाच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेटसुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी बातम्यांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.